नमस्कार पालकांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नीट एक्झामिनेशन जी असते डॉक्टर बनण्यासाठी, त्या एक्झाममध्ये एका विद्यार्थिनीला कमी मार्क्स आलते म्हणून स्वतःच्याच वडिलांनी त्या विद्यार्थिनीचा खून केल्याची धक्कादायक बातमी आपल्या समोर येत आहे. आमचे काही पत्रकार मित्र आहेत, त्यांनी मला गोष्टी सांगितल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगलाच कन्फर्म करतो की एक्झॅक्टली तिचे मार्क्स किती आलते किंवा एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत हे माहीत नाहीये. ओव्हरऑल गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्या माहीत आहेत. फक्त सगळ्यात एक सॅड गोष्ट जी घडलेली आहे ती म्हणजे ती विद्यार्थिनी आपल्या सर्वांना सोडून गेली आहे, या म्हणजे तिचा मृत्यू झालेला आहे. तर या गोष्टी कशा घडल्या, कुठून घडल्या हे जाणून घेण्याच्या आधी मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहे. लातूर पॅटर्न मधील खूप सारे पालकांसोबत बोलणं झाल्यानंतर आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं आपले व्ह्युअर्स हा व्हिडिओ बघत असतात. इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरतून माझा नंबर घेऊन ते मला मेसेज करतात, मला कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्या बोलण्यामधनं अशा काही गोष्टी मला समजल्या आहेत की एक जी पालकांची काही स्पेसिफिक पालकांची माइंडसेट कसा झालाय, त्यांना एव्हरीथिंग दे वॉन्ट फॉर फ्री. त्यांना प्रत्येक गोष्ट ही फ्री पाहिजे असते. म्हणजे काही गरीब म्हणजे तशा गरीब विचारांचे, परिस्थितीचे म्हणत नाही मी, गरीब विचारांचे काही पालक असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट ही फ्री मध्ये पाहिजे असते. आता मला कॉल येतात, हॅलो विश्वजित, ट्युशन मध्ये तुझ्या खूप साऱ्या ओळखी आहेत, आम्हाला ऍडमिशन मध्ये कमी पैसे कर, आणि त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो 40,000चा 50,000चा. पालकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत नाही, जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांवरती विश्वास ठेवणार नाही, तुमचा विद्यार्थी डॉक्टर बनणार नाही. ही गोष्ट सर्व पालकांनी लक्षात ठेवायची आहे. आजच्या न्यूज वरती वापस येऊया. तर आजची ही न्यूज इतकी सनसनीखेत आणि इतकी म्हणजे कसं काय म्हणतात त्याला, काळजावरती त्या पालकाच्या डोक्यात आला असेल की त्या स्वतःच्याच मुलीला त्याने ते लाकडाचं काहीतरी अवजार होतं, त्या अवजाराने मारून मारून तिची हत्या केलेली आहे. अशा पद्धतीचे पालक, अशी माणसंच काय जन्माला येतात ही मला समजत नाहीये. आता एक रिसेंट अपडेट आली की ती मुलगी त्या माणसाला म्हणत होती, तिच्या वडिलांना म्हणत होती की तुम्ही शिकून कुठं कलेक्टर झालात का. ह्याच्या माग म्हणजे असं तुम्हाला वाटतं की वडिलांची डिसरिस्पेक्ट केली, ती मुलीची चूक होती म्हणून त्यांनी रागामध्ये त्या मुलीला मारलं, आणि मारलं म्हणून त्यांना वाटलं नव्हतं की एवढं तिला हर्ट होईल आणि तिचा मृत्यू होईल. पण याच्या मागची तुम्ही एक मेंटॅलिटी बघा ना. पालकांना कुठं चाललाय आपला हा भारत देश. पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा प्रत्येक मुलगा, तुमची म्हणजे मुलगा मुलगी, तुमचे सगळे जर डॉक्टर झाले, सगळे जर इंजिनियर झाले जगामधले, तर कोणी बाकीच्या गोष्टी कोण करणार आहे. फॉर एक्झाम्पल, ही बिल्डिंग बांधली, ही करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट करून बिल्डिंग बांधली, ह्याची इंटेरियर डिझायनिंग कोण करणार आहे, याचं इंजिनिअरिंग जे आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग ते वगैरे कोण बघणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलाचा ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्ट त्या मुलाला, त्या मुलीला करून द्या, अशी माझी विनंती आहे. तर ते आपल्याला केसवरती वापस येऊयात. सर्वात पहिलं, त्या मुलीला 10वीला खूप चांगले मार्क्स होते. त्याच्यानंतर त्या मुलीने नीट एक्झामिनेशनची तयारी केली. नीट मध्ये तिला कमी मार्क्स आले. कमी मार्क्स आल्यानंतर घरामध्ये तिच्या वातावरण चांगलं नव्हतं, तिला खूप जास्त त्रास देत होते तिच्या घरचे, बाजूचे वगैरे. पण काय झालं, या फ्रस्ट्रेशन मध्ये मग तिला सारखंच तिच्या घरचे असं टॉन्ट मारायला लागले की तुला कमी मार्क्स आले, इतक्या पैसे खर्च करून पण असं का आलं. तर मग ती मुलगी फ्रस्ट्रेशन मध्ये एखादा शब्द बोलून गेली वडिलांना की तुम्ही कुठं कलेक्टर झाला शिकून. म्हणजे फ्रस्ट्रेशन मध्ये कसं रिफ्लेक्स ऍक्शन होत असती. तर हे पालकांना समजलं पाहिजे, कारण विद्यार्थी ज्या सिच्युएशन मध्ये जात असतो तरी आम्ही विद्यार्थ्यांची सिच्युएशन जाणतो. जे विद्यार्थी नीट 2025 मध्ये फेल झाले त्यांची कंडिशन काय आहे ती आम्ही पण जाणतो, कारण आम्ही पण एका एक्झाम मध्ये फेल झालेलो आहोत. आम्ही पण ती विद्यार्थ्यांची प्रत्येक अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यानंतर काय झालं, मग त्या मुलगी त्या वडिलांना म्हणले की तुम्ही कुठे शिकून कलेक्टर झालात का. मग त्याच्यानंतर त्या वडिलांनी जे काय हत्यार वगैरे अवजार होतं लाकडाचं, ते शेतामध्ये काम करण्याचं काहीतरी असं हत्यार होतं त्याच्याकडं, ते घेऊन त्या मुलीला मारहाण केली. म्हणजे ते आता त्याला काय म्हणावं लागेल, त्या तसल्या क्रूर मानसिकतेच्या माणसाला काय म्हणता येईल की तो माणूस त्या मुलीला अक्षरशः दवाखान्यात पण घेऊन गेला नाही. म्हणजे ही इतकी हार्ट ब्रेकिंग न्यूज आहे की तो मुलगा त्या मुलीला मारलं. आता चला रागात मारलं, 2-4 कानाखाली मारले असतं ठीक होतं, लाकडाने मारलं ते बी ठीक होतं, एखादं काठी वगैरे आपण पण लहानपणी मार खाल्लेला, पण त्या मुलीला दवाखान्यात तरी घेऊन जायचं. तिला इतकं मारलं तिला दवाखान्यात पण घेऊन गेला नाही. त्याच्यानंतर
विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, त्या माणसाने दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ती मुलगी बेशुद्ध पडली होती घरामध्ये, त्यावेळेस तो दवाखान्यात घेऊन गेला. पण डॉक्टरांनी सांगितलं की हिचा मृत्यू होऊन बराच टाइम झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ आता तो पालक खोटं बोलतोय का, की ज्या दिवशी त्याला मारहाण केली त्याच दिवशी तिचा मृत्यू झालता का दुसऱ्या दिवशी झालता. हे खूपच म्हणजे ह्याच्यावरती चर्चा करणं पण खूप चुकीचं आहे. पण त्या अशा मानसिकतेच्या माणसांपासून आपल्या विद्यार्थ्यांना खूप जास्त त्रास होत आहे. काही पालक विद्यार्थ्यांना विनाकारण स्ट्रेस देत आहेत. त्या विद्यार्थ्याला रिपीट जरी करायचं नसलं तरी विनाकारण त्या विद्यार्थ्याला स्ट्रेस देऊन विनाकारण त्या गोष्टी असं त्याला एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ती ह्याच्यामध्ये नसतं का ते एक लेअर नावाची कोंबडी असती. आमचा ह्याचा बिझनेस होता पोल्ट्री फार्मचा, त्याच्यामध्ये असायचे आमचे म्हणजे जे मित्र होते त्यांचे दुसरे, ते त्या कोंबडीला इंजेक्शन द्यायचे. मग एक कोंबडी जी असती ती महिन्यातनं मे बी 15 अंडे देत असेल तर ते इंजेक्शन देऊन तिच्याकडनं 30 अंडे काढून घ्यायचा प्रयत्न करतात काही. त्याला एक्सप्लॉयटेशन म्हणतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, शोषण विद्यार्थ्यांचं करत आहेत काही पालक. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या मी सिस्टमला दोष देत नाही, कुठल्या एज्युकेशन ह्याला दोष देत नाही की एज्युकेशन फील्ड खराब आहे, भारतामध्ये अशा पद्धतीचे एज्युकेशन असं तसं असं नाही करत मी. त्या पालकांचा आणि त्या विद्यार्थ्यांमधली बॉन्डिंग जर परफेक्ट नसेल, त्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टी करायच्या त्याच्या लाईफमध्ये त्याचे पालक सपोर्ट करत नसतील, तर तो करोडपती जरी झाला, करोडपती तर म्हणजे असं नाही की आज डॉक्टर झाला उद्या करोडपती होणार आहे, पण तो डॉक्टर जरी झाला तरी डेफिनेटली त्या मुलाची जी मानसिकता आहे ती नेहमी त्या पालकांच्या अगेन्स्टच राहणार आहे. कारण त्याच्यामधली ती बॉन्डिंग संपून जाणार आहे. पालक त्या विद्यार्थिनीचे स्वप्न खाऊन गेला, तिचा जीव घेतला, त्याच्यानंतर देखील त्याला शांती भेटली नाही. म्हणून आता व्हेरियस केसेस वगैरे चालले आहेत. त्याच्यावरती जे काही अपडेट येतील ते मी तुम्हाला सांगेल. याच्यावरती 100% ऑथेंटिक माहिती आता काही वेळातच येईल आपल्याकडे, काही तासांमध्ये ती देखील तुमच्याकडे शेअर करतो मी. जर तुम्हाला कसल्या पद्धतीचे अपडेट वगैरे पाहिजे असतील, काही आता प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकू शकत नाही, तर तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हिजिट करू शकता आणि डेफिनेटली तुम्ही त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि पालकांना माझी विनंती आहे, जे पण पालक त्यांचा विद्यार्थी नीट, JEE किंवा बाकीच्या कुठल्याही फील्डला टाकत आहेत, तुम्ही सर्वात पहिलं काम करा की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं यूट्यूब चॅनल हे महाराष्ट्रातलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे जे फक्त विद्यार्थ्यांच्याच नाही तर पालकांच्या हिताच्या पण गोष्टी करतंय. कारण तुम्हाला खूप साऱ्या अशा एज्युकेशन फील्डमध्ये अशा गोष्टी घडतात की आपल्या चॅनल सोडलं तर प्रत्येक जण फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी शेअर करत आहे. पण काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत चुकीच्या, त्या फक्त आणि फक्त आपलं चॅनल शेअर करत आहे. प्लीज पालकांनो, प्लीज हे व्हिडिओ जितकं जास्त शेअर करता येईल तितका शेअर करा आणि विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या पालकांना टाकावा अशी माझी विनंती आहे. आणि पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यावं. काही एक केस आली म्हणून काय आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना असं सोडून देऊ नका, करू नाही तू अभ्यास करू नको, तू हे कर. त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावर मॉनिटरिंग करा, पण इतका टोकाचा निर्णय घेऊ नका. कारण काय विद्यार्थी फ्रस्ट्रेशन मध्ये असतो, ऑलरेडी त्याला कमी मार्क्स येतात क्लासमध्ये, ट्युशनमध्ये. त्याच्यामध्ये एक इन्सिक्युरिटी असते. कारण आता बघा ना तुम्ही, तर फॉर एक्झाम्पल मी क्लासचा टॉपर आहे, आमच्या आसपास बसलेले असतात. प्रत्येक जण टॉपर नाही बनू शकत, प्रत्येक जण डॉक्टर नाही बनू शकत, प्रत्येक जण इंजिनियर नाही बनू शकत. ही गोष्ट जोपर्यंत पालकांना समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या घरामध्ये प्रगतीच होऊ शकत नाही. ही गोष्ट एक खूप महत्वाची आहे. कारण काय करतात, काही पालक शिक्षक असतात, काही पालक नोकरी करतात, बिझनेस करतात, ते जास्त एवढा स्ट्रेस घेत नाहीत. पण जे पालक शेती करतात, जे पालक मोलाने जातात, त्यांना असं वाटतं की त्यांना म्हणजे त्यांची परिस्थिती बदलणार आहे त्या डॉक्टर झाल्यानंतर. ही गोष्ट ठीक आहे, सॅक्रिफाईस करावं लागणार आहे तुम्हाला पण, त्या विद्यार्थ्याला पण त्याचे स्वप्न सॅक्रिफाईस करावं लागणार आहेत. पण याच्यामध्ये असं नाहीये की तुम्ही त्याला पैसे भरले म्हणजे तो काय डॉक्टरच बनणार असं नाहीये. काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात, पण या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. विद्यार्थ्यांवरती स्ट्रेस अजिबात देऊ नका, त्याला फ्रीली अभ्यास करून द्या. आणि कसल्याही पद्धतीची अडचण जर आली तर डेफिनेटली तुम्ही मला कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, स्क्रीनवरती माझा नंबर आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थिनीला, पालकांना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला एज्युकेशन फील्डमध्ये कसलीही अडचण आली तरी डेफिनेटली तुम्ही मला कॉल करा अशी माझी विनंती आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही केसेस वगैरे चालू आहेत ते एकदा सॉल्व्ह झाल्या, जी काही ऑथेंटिक माहिती येईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल.
अशी माझी ही एक आतमधनं लागलेली आग आहे. ही महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यावरती होणारा अन्याय कधीपर्यंत, जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण पण थांबणार नाहीत. ही शपथ मी आपण घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्ही तुमच्यापर्यंत एकदम ऑथेंटिक माहिती, एकदम प्रॉपर गायडन्स घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.